कल्याणमधून कंपनीत उच्च पदावर कार्यरत असलेल्या एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणातील मुख्य आरोपी अरबाज खान याला विमानतळावरून अटक करण्यात आली आहे। पीडित महिलेचा व्हिडिओ शूट करून तिला ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोप अरबाज खानवर आहे। तसंच हा व्हिडिओ इतरांना पाठवल्यानंतर आणखी काही जणांनी देखील या महिलेला धमकावत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमजद खान यांच्याकडून। अमजद, काय अधिक माहिती? हिमाली कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती। यातील जो मुख्य आरोपी आहे त्याने लग्नाचे आमिष दाखवून त्या तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले आणि तो व्हिडिओ काढून ठेवला होता आणि तो व्हिडिओ त्याने त्या आपल्या इतर मित्रांना देखील दिलं होतं आणि नंतर अरबाज खान नावाचा हा तरुण ओमानला पळून गेला होता। बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली होती। मात्र अरबाज हा ओमानला पळून गेल्याने बाजारपेठ पोलिसांनी लुकआउट नोटीस काढली। आज अरमान खान मुंबई एअरपोर्टला आला असता मुंबई एअरपोर्ट पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि याची माहिती बाजारपेठ पोलिसांना दिली। नंतर त्याला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले। या प्रकरणात याआधी एका जो अरबाज खानचा मित्र आहे मोइनुद्दीन खान याला अटक झाली आहे। या प्रकरणात अरबाजचा जो बाप आहे त्याच्यावर देखील बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा आहे। त्याला देखील पोलीस शोध घेत आहेत। अरबाजचा एक मित्र आहे त्याचा देखील पोलीस शोध घेत आहेत। मात्र लुकआउट नोटीसमुळे कल्याणमधील गँगरेपचा आरोपी पकडला गेला आहे। हिमाली, धन्यवाद अमजद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।